निवडणूक जवळ आली की पक्षात एकजूट अपेक्षित असते. नेतृत्व ठाम असायला हवं आणि कार्यकर्त्यांच्या मनात विश्वास असायला हवा. पण पिंपरी चिंचवड काँग्रेसमध्ये आता जे चित्र दिसतंय ते अत्यंत चिंताजनक आहे. निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस नेतृत्वहीन, दिशाहीन आणि अंतर्गत संघर्षात अडकलेली दिसते. एकेकाळी पिंपरी चिंचवड महापालिकेवर काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व होते. महापालिकेच्या स्थापनेपासून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना होईपर्यंत काँग्रेसनेच शहरावर राज्य केले. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, समित्यांचे सभापतीपद, सत्ता असो वा नसो, काँग्रेसची भूमिका ठळक होती. मात्र या राजकीय प्रवासाला 2017मध्ये जबर धक्का बसला. 2017च्या पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा मिळवता आली नाही. शून्यावर आलेला आकडा हा केवळ निवडणुकीतील पराभव नव्हता, तर काँग्रेसच्या शहरातील राजकीय अस्तित्वालाच आव्हान देणारा मोठा धक्का होता. आणि म्हणूनच आगामी महापालिका निवडणूक काँग्रेससाठी दारुण पराभवाचा वचपा काढण्याची आणि पुनरागमनाची सुवर्णसंधी होती. याच पार्श्वभूमीवर डॉक्टर कैलास महादेव कदम यांची 7 ऑक्टोबर 2021 रोजी पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी नियुक्ती झाली. तो काळ काँग्रेससाठी संक्रमणाचा, अडचणीचा आणि संघर्षाचा होता. विद्यार्थी चळवळ, कामगार चळवळ ते महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदापर्यंत कदम यांचा प्रवास हा संघटनात्मक होता. शहरात पुन्हा काँग्रेसचे अस्तित्व निर्माण करण्याचे आव्हान त्यांनी स्वीकारले. महापालिका निवडणूक जाहीर होताच प्रदेश काँग्रेसने विशेष समन्वय समिती जाहीर केली. या समन्वय समितीत सदस्य आहेत पृथ्वीराज साठे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य, डॉक्टर कैलास कदम शहराध्यक्ष, बाबू नायर प्रदेश सरचिटणीस, मनोज कांबळे प्रदेश सरचिटणीस, निगार बारसकर प्रदेश सचिव, तुकाराम बोंडवे माजी नगरसेवक आणि संदेश नवले माजी ब्लॉक अध्यक्ष. कागदावर ही समिती पक्षाला उभारी देणारी वाटत होती, पण प्रत्यक्षात या समितीतून मतभेद, अविश्वास आणि संघर्षाची ठिणगी पडली. कदम समर्थकांचा स्पष्ट आरोप आहे की समन्वय समितीतील काही सदस्य, विशेषतः पृथ्वीराज साठे, बाबू नायर, मनोज कांबळे यांच्याशी कदम यांचे सूर जुळत नव्हते. शहराध्यक्षांना विश्वासात न घेता थेट आघाडीच्या वाटाघाटी सुरू झाल्या. महाविकास आघाडीच्या बाहेरील पक्षांशी संवाद साधल्याने कदम नाराज झाले. एकला चलो रेचा सूर याच नाराजीतून उमटला. कदम यांची नाराजी स्पष्ट होती, पण पक्षश्रेष्ठींकडून ठोस प्रतिसाद मिळाला नाही. ना समेटाची बैठक, ना भूमिका स्पष्ट. आणि अखेर 22 डिसेंबर 2025 रोजी डॉक्टर कैलास कदम यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. 2017मध्ये शून्य आणि आता पुनरागमनाची संधी अशा निर्णायक टप्प्यावर शहराध्यक्षांचा राजीनामा हा केवळ वैयक्तिक निर्णय राहत नाही. तो काँग्रेसमधील निर्णय शून्यता आणि निर्णायकीचे प्रतीक ठरतो. चिंचवड पोटनिवडणुकीपासून काँग्रेसने स्वतःच्या चिन्हावर एकही निवडणूक लढलेली नाही. तरीही 102 इच्छुक उमेदवारांचे अर्ज ही कदम यांची मोठी संघटनात्मक कामगिरी होती. आज काँग्रेससमोर प्रश्न स्पष्ट आहे. समन्वय आहे की संघर्ष? नेतृत्व आहे की निर्णायकी? आता प्रश्न अनेक आहेत. डॉक्टर कैलास कदम राजीनामा मागे घेणार का? पक्ष त्यांच्या नाराजीवर मलमपट्टी करणार का? की नवीन शहराध्यक्ष येणार? की समन्वय समितीच्या सामूहिक नेतृत्वाखाली काँग्रेस निवडणूक लढणार? 2017चा दारुण पराभव इतिहासातच ठेवायचा असेल तर काँग्रेसला आता निर्णय घ्यावाच लागेल. नाहीतर 2017मधील शून्याची 2026मध्ये पुनरावृत्ती होऊ शकते.